यानंतर आपण जातो पुढील गोळा फेकच्या ग्राउंडवर. आता पहा, गोळा फेकच्या ग्राउंडवर गेल्यानंतर देखील तेथे देखील अधिकारी कर्मचारी आहेतच. आता याच्यामध्ये पहा, गोळा फेकच्या ग्राउंडवर सर्कल असतं. सर्कल असतं साधारण 1 मीटरचं सर्कल असतं. आता त्या 1 मीटरच्या सर्कलमध्ये काय होतं, आपण गोळा फेकताना बऱ्याच वेळा काय होतं, फेकतो गोळा आणि सर्कलच्या पुढे निघून जातो. पुढे निघून गेल्यानंतर काय होणार आहे, तुमचा फॉल गोळा दिला जाणार आहे. आता पहा, इथे तुम्हाला 2 संधी असतात, 2 किंवा 3 काय संधी असतील त्या संधी तुम्ही दरवेळेस फॉल करत गेले तर तुमचे 15 मार्काचे डायरेक्ट 0 मार्क होणार आहेत. त्याच्यामुळं पहा, तुम्ही प्रॅक्टिस करा, सराव करा की तुमचा तोल पुढे गेला नाही पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही हाफ सर्कलच्या पुढून निघले नाही पाहिजे. तुम्ही निघायचे ते हाफ सर्कलच्या असा गोळा फेकल्यानंतर तुम्ही डायरेक्ट मागे यायचं आहे. मागे आल्यानंतर तुमचा गोळा हा काउंट होणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय गुण द्यायचे आहेत ते गुण भेटले जाणार. आता यावेळी पहा, गोळा फेकताना तुम्ही तुमच्या बॉडीतल्या महत्त्वाच्या पार्टवर लक्ष केंद्रित करायचं आहे. महत्त्वाचा पार्ट म्हणजे काय, मेंदू. तुम्ही असं लक्षात घ्या की बाबा माझा गोळा हा आउट ऑफपेक्षा कमी जाणार नाही किंवा मी प्रॅक्टिसमध्ये फेकत होतो त्याच्यापेक्षा निश्चित कमी जाणार नाही. तुमचा गोळा पहा, ग्राउंडवर आल्यानंतर बऱ्याच जणांचा वाढेल पण कमी होणार नाही. कधी तर तुम्ही पूर्ण फोकस केल्यानंतर. मित्रांनो, आता हे झालं तुमचं गोळा फेकचं ग्राउंड. आता याच्यानंतर बाकी राहिलं मुलींचं 800 मीटर आणि मुलांसाठी 1600 मीटर. आता 800-1600 मीटरचा देखील हाच फॉर्म्युला आहे. येथे देखील तुम्हाला शांत मन ठेवायचं आहे. आता काही जण सांगतील व तुम्ही पहिला राऊंड स्लो पळा, काही म्हणतील पहिला राऊंड फास्ट घ्या, काही म्हणतील मागच्यांना पुढं जाऊन देऊ नका. स्ट्रॅटर्जी प्रत्येकाची वेगवेगळी आहे. सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटर्जी काय आहे, तुम्ही पहिल्यापासून जे स्टेपमध्ये आहात त्या स्टेपमध्ये जा आणि शेवटी तुम्हाला वाटेल की मी स्पीड घेऊ शकतो त्यावेळेला तुम्ही स्पीड घ्या, 1600 कंप्लीट करा. आता जास्त सांगायची गरज नाही कारण तुम्ही सर्वजण प्रॅक्टिस करत आहात. आणि एक सांगतो, जो प्रॅक्टिस करत नाही त्याला 1600 मारणं खूप अशक्य आहे. ते 100 मीटर इतकं सोपं नाही आहे कारण ते 1600 पळायचं आहे. आणि आय थिंक ते तुम्हाला 5:20 आहे. 5:20 येणं एवढं पण अवघड नाही. तुम्ही जर प्रॅक्टिस करत आहात तर ते तुमच्यासाठी शक्य आहे. 1600 मीटर मारत असताना हा माझ्यासोबत पळत होता, तो माझ्यासोबत पळत होता, तो मागे राहिला आहे किंवा तो पुढं गेला आहे म्हणून मला त्याला कव्हर करायचं आहे, मागच्यांना येऊन द्यायचं आहे, ह्या गोष्टीचा विचार तुम्ही डोक्यातून काढून टाका. कारण तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे. तुम्ही जर एकमेकांना पकडायला जाताल तर तुमच्यावर त्या गुणांचा परिणाम होईल, तुमच्यावर त्या गोष्टींचा परिणाम होईल. त्याच्यामुळं काय करा मित्रांनो, रनिंग करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की स्वतःवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही जेवढं स्वतःवर लक्ष केंद्रित करणार तेवढा तुम्हाला गुणांचा फायदा होणार. आता ह्या तिन्ही गोष्टी झाल्यानंतर ग्राउंडची गोष्ट तुम्ही सोडून द्यायची आहे. आता पुढची गोष्ट कोणती राहिली तुमची, लेखी परीक्षेची. लेखी परीक्षेकरता आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहोत. कारण आता फक्त आपल्याला ग्राउंडवर फोकस करायचा आहे. लेखी परीक्षेची देखील तुम्हाला निश्चित वेगळ्या पद्धतीची मी माहिती देईल. त्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी बोधकथा सांगतो आणि आपण हा व्हिडिओ बंद करू. एक बोधकथा अशी आहे मित्रांनो, आइन्स्टाईन नावाचा एक शास्त्रज्ञ तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आइन्स्टाईन हा जगातील आत्तापर्यंतचा सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती समजला जातो. तसा विचार केला तर आपले विवेकानंद देखील आइन्स्टाईनपेक्षा कमी नव्हते. मात्र विवेकानंदांचं जे क्षेत्र होतं ते आध्यात्मिक क्षेत्र होतं. आध्यात्मिक क्षेत्रात कधीही बुद्धीचं मापन केलं जात नाही. मात्र जाऊ द्या, असू द्या, आपल्याला पाहते आइन्स्टाईनची बोधकथा ऐकायची. आइन्स्टाईन जो आहे तो एक दिवस एका ठिकाणी कार्यक्रमाला जाणार होता. ते कार्यक्रमाला जात असताना त्याचा ड्रायव्हर आइन्स्टाईनला म्हणतो, साहेब मी रोज गाडी चालवतो, तुम्ही रोज स्टेजवर जाता, सत्कार स्वीकारता आणि मी आपला काय तुमचं भाषण ऐकत आपला खुर्चीवर बसून राहतो
आणि टाळ्या वाजवतो. मग आईन्स्टाईन म्हणतो, म्हणजे तुझं म्हणणं काय आहे? म्हटलं, सर तुमचा हा कोट मला द्या, तुमच्या काही गोष्टी माझ्याकडे द्या, तुमचे शूज मला द्या, जेणेकरून आज मी आईन्स्टाईन वाटेल आणि तुम्ही माझे ड्रायव्हर वाटताल. कारण आपल्याला ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी तुम्हाला पाहिलेलं पण नाही कोणी. म्हणून काय करा, आज मला संधी द्या. मग आईन्स्टाईन देखील बुद्धिमान व्यक्ती होता. त्याने काही क्षणात त्याला होकार दिला आणि स्वतः आईन्स्टाईन गाडी चालवायला बसला. ज्या ठिकाणी कार्यक्रमाचं स्थळ होतं त्या ठिकाणी आईन्स्टाईन आणि ड्रायव्हर पोहोचले. आता पहा इथं कसं झालं, आईन्स्टाईन खाली श्रोत्यांच्या खुर्चीमध्ये बसला आणि ड्रायव्हर गेला आईन्स्टाईनच्या खुर्चीवर. आईन्स्टाईनच्या खुर्चीवर ड्रायव्हर बसल्यानंतर त्याला वेगळंच फिलिंग वाटत होतं, कारण तो वेगळ्या जगामध्ये गेला होता. आता येथे जो निवेदक होता तो निवेदक काय करतो की आईन्स्टाईनचं गुणगान गायला सुरू करतो. आईन्स्टाईन एवढा हुशार आहे, त्याने विज्ञानामध्ये ही गोष्ट पुढं आणलेली आहे, त्याने गणितामध्ये ही गोष्ट पुढं आणलेली आहे, त्यांनी हा शोध लावलेला आहे, तो शोध लावलेला आहे. आईन्स्टाईन हा जगातला सगळ्यात हुशार व्यक्ती आहे, त्याचं गुणगान सुरू झालेलं असतं. पण आनंद होत असतो तो ड्रायव्हरला, कारण तो आईन्स्टाईन म्हणून बसलेला असतो. आता पहा, पूर्ण गुणगान झाल्यानंतर आईन्स्टाईनचा म्हणजेच थोडक्यात त्याच्या ड्रायव्हरचा सत्कार होतो. त्याला खूप त्याचा आनंद, त्याच्या काय म्हणतात गगनात मावेन असा आनंद त्याला झालेला असतो. आता पहा, सगळं झाल्यानंतर निवेदक म्हणतो, कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही आता आईन्स्टाईनना विचारू शकता. आता पहा, काड्या करणारे लोक प्रत्येक ठिकाणी असतातच. त्यातला एक काडी करणारा व्यक्ती उठतो आणि भली मोठी पदावली विचारतो. ती पदावली पहा कशी, 105 गुणिले 10 अधिक 2120 गुणिले 5 भागिले 10 गुणिले 20 भागिले 8 इज इक्वल टू किती? हा प्रश्न विचारलेला कोणाला असतो? ड्रायव्हरला. पण पहा, ड्रायव्हर अजिबात व्हायबल होत नाही. म्हणजे अजिबात काही क्षणात तो उत्तर देऊन टाकतो. उत्तर काय देतो? इतका सोपा प्रश्न नका विचारू मला, अशा सोपे प्रश्नाचे उत्तर माझे ड्रायव्हर देतो. लोक लोक देखील ह्या उत्तराला असे चक्क होऊन जातात. अरे, आईन्स्टाईनचा ड्रायव्हर कसं काय उत्तर देऊ शकतो? आणि पहा, त्या श्रोत्यामध्ये बसलेला जो आईन्स्टाईनचा ड्रायव्हर म्हणजे स्वतः आईन्स्टाईन उठतो आणि त्याचं उत्तर देऊन टाकतो. सगळ्या श्रोत्यांमध्ये एकच प्रश्न, हे उत्तर कसं काय दिलं? टाळ्यांचा कडकडाट. पहा, मोरल ऑफ द स्टोरी, या गोष्टीचं तात्पर्य पहा असं आहे की आईन्स्टाईनच्या संपर्कात राहून राहून त्याचा ड्रायव्हर देखील एकदम हुशार, गुणवान झालेला असतो. म्हणजे पहा, तुम्ही गुणवान व्यक्तीच्या संपर्कात राहा, निश्चित तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच काय, चांगले ग्राउंड करणारे लोक असतील, चांगली लेखींची तयारी करणारे मुलं असतील, यांच्यामध्ये तुम्ही राहा. चांगल्या लेखीची तयारी करणाऱ्या मुली असतील, चांगलं फिजिकल करणाऱ्या मुली असतील, यांच्यामध्ये तुम्ही राहा. तुम्हाला निश्चित त्या गोष्टीचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. पहा, एक पाण्याचा थेंब आहे. तो पाण्याचा थेंब जर गटारीमध्ये पडला तर त्याचं गटारीमध्ये रूपांतर होतं. तोच पाण्याचा थेंब जर तव्यावर पडला तर तो नामशेष होऊन जातो. आणि तोच पाण्याचा थेंब जर गुलाबाच्या फुलावर पडला, गुलाबांच्या पाकळ्यावर पडला तर त्याला मोत्यासारखं स्वरूप येतं. आणि तोच पाण्याचा थेंब जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा डायरेक्ट मोतीच होऊन जातो. पहा, पाण्याचा थेंब तोच आहे, मात्र त्याचं ठिकाण महत्त्वाचं आहे. तुम्ही देखील चांगल्या मुलांच्या, चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात राहा. तुमचा देखील एक दिवस मोती झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला, तुम्ही लाईक केलं, सबस्क्राईब केलं, खूप खूप धन्यवाद. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये आपण लेखीचा पेपर कसा फेस करणार आहोत याची स्ट्रॅटर्जी आपण पाहणार आहोत. धन्यवाद.